गुड आफ्टरनून गाईज. आज भरपूर धावपळ झाली कारण आतमध्ये काही फोटो व्हिडिओ क्लिक करायला भेटलं नाही, तरी पण मी ट्राय केलं. ते टाकतो मी ब्लॉगमध्ये. आणि काय झालं, आज 2 अपॉइंटमेंट होत्या. एक फ्रान्सची होती आणि दुसरी इथली लंडनची अपॉइंटमेंट होती. ते 2 अपॉइंटमेंट असल्यामुळे 2 फाईल होत्या आपल्याकडे. आणि झालं काय त्याच्यामध्ये, पहिले मी गेलो इटलीची लंडनची अपॉइंटमेंट घ्यायला. लंडनची अपॉइंटमेंट घ्यायला गेल्यानंतर तिथे 2 माझे डॉक्युमेंट मिसिंग होते. स्पॉन्सरला कॉल केला डॉक्युमेंट आणण्यासाठी. आणि कारण लंडनला पहिल्या अपॉइंटमेंटमध्ये आपल्याला पासपोर्ट सबमिट करायचं नव्हतं, कारण दुसरी अपॉइंटमेंट होती फ्रान्सची, त्याच्यामध्ये आपल्याला पासपोर्ट सबमिट करायचं होतं. त्याच्यामुळे पहिली लंडनची अपॉइंटमेंट करून पासपोर्ट बॅग घेऊन नंतर आपल्याला इटलीची अपॉइंटमेंट करायची होती. नंतर झालं काय, इकडे पण 9:40ची 9:45ची अपॉइंटमेंट होती आणि 9:20ची अपॉइंटमेंट UKची होती. तर मला तिथे झाले 9:30 झाले तिथे. आता मला इटलीच्या अपॉइंटमेंटला जाणं भागच होतं, कारण अपॉइंटमेंट कॅन्सल झाली ते परत यावं लागेल. म्हणून मी तिकडे मिसिंग डॉक्युमेंट आहे UKला एम्बॅसीला सांगितलं आणि बाहेर पडल्यानंतर मी डायरेक्ट फ्रान्सची फाईल घेतली आणि 24 फ्लोअरला गेलो. तिथे जाऊन तिथे डॉक्युमेंट सबमिट केले आणि त्यांना सांगितलं 1 डॉक्युमेंट मिसिंग आहे, मी घेऊन येतो. त्याच्यानंतर मग अपॉइंटमेंटसाठी मी एंट्री घेतली, टोकन नंबर घेतली, डॉक्युमेंट मिसिंग आहे सांगितलं आणि बाहेर पडलो फ्रान्सच्या एम्बॅसीमधून. त्याच्यानंतर तोपर्यंत माझ्या स्पॉन्सरने लंडनचे डॉक्युमेंट पेंडिंग होते ते रेडी केले. लगेच मी लंडनची फाईल घेतली आणि त्याच्यानंतर ती लंडनची फाईल UKची घेऊन 28 फ्लोअरला गेलो. त्याच्यानंतर तिथे सबमिट केली ती फाईल. त्यांच्याकडनं पासपोर्ट बॅग घेतला, थंब बिम वगैरे झाली, थोडेफार शीट्स केले ते मी टाकीन. ती फाईल झाल्यावर ते UKचं प्रोसेस कंप्लीट झाली. त्याच्यानंतर लगेच मी खाली आलो, स्पॉन्सरकडून फ्रान्सची फाईल घेतली अपॉइंटमेंटची. ती अपॉइंटमेंटची फाईल घेऊन फ्रान्स एम्बॅसीमध्ये गेलो, ती सबमिट केली, बायोमॅट्रिक झाली. त्याच्यानंतर बरोबर ते कंप्लीट झाल्यानंतर सगळं ओके झाल्यानंतर बरोबर मी सकाळी 8 वाजता आतमध्ये गेलेलो. आता जस्ट 12 वाजता बाहेर पडलो. खूप उशीर झालं नसतं, लवकर झालं असतं, पण 2 अपॉइंटमेंट असल्यामुळं उशीर झाला. आणि त्याच्यात आपले 1-2 डॉक्युमेंट मिसिंग होते, त्याच्यामध्ये थोडंफार टाईम गेलं. तरी पण आता मी आलेलो इथे कुवेतच्या मुरगाब एरियामध्ये आहे. कारण का 2 ठिकाणी तुम्ही बघाल, मग 2 ठिकाणी का केलं, फ्रान्समध्ये पण का केलं आणि लंडनमध्ये पण का केलं विजा. तर काय झालं आहे, आता माझे मॅडम बॉस आहे तो फ्रान्समध्ये आहे. तर मला आता जायचं आहे फ्रान्समध्ये, त्याचं जेवण बनवण्यासाठी फ्रान्समध्ये जावं लागेल पुढच्या वीकमध्ये. आणि मॅडम जाणार आहे जूनमध्ये लंडनला जाणार आहे. सगळी फॅमिली लंडनला जाणार आहे. त्याच्यामुळं आता मला 1-1.5 महिना फ्रान्समध्ये राहावं लागेल बॉससोबत. त्याच्यानंतर जूनमध्ये मॅडम लंडनला गेली तर मला फ्रान्सवरनं लंडनला जावं लागेल. त्याच्यामुळं परत इकडे नको यायला म्हणून मॅडमनी 2 विजा मारून घेतलेत. ही जूनला गेली तिकडे, आम्ही फ्रान्सवरनं लंडनला तिकडे जाणार डायरेक्ट. त्याच्यामुळं 2 विजा मारलेत. नाही तर तुम्ही बोलाल का 2 विजा का मारले असं आहे. आता मी येतो ड्रायव्हर, त्याला फोन केला का झालं माझं काम, तर लवकरात लवकर ये,
ऊन पण भरपूर आहे इकडे अगदी. ऊन पण भरपूर आहे. तो येते त्याची वाट बघून कंटी मारू. बाय बाय.